विराजस, मला बोलायचं होतं. काय ग, बाबांच्या तब्येतीबद्दल का? नाही, मग कारण आता मीच तो माल बाहेर काढून तुमचं सत्य सगळ्यांना सांगणार आहे. विराजसलाही कळायला हवं. विश्वास ठेवेल तो. राधा, अगं आत्ताच तू विराजसचं प्रेम बघतेस की तुला खात्री आहे तो विश्वास ठेवेल तुझ्यावर? हा, विराजस, मी आता जे तुला सांगणार आहे ते तू प्लीज शांतपणे ऐकून घे. आपल्या घरात बऱ्याच दिवसांपासून काही गोष्टी लपून छपून सुरू आहेत, पण ते सगळं तुला कळायला हवं. मी कसं सांगू, कुठून सुरुवात करू मला कळत नाहीये. नाही राधा, कसली टेन्शन घेऊ नको, प्रेशर घेऊ नको. जे काय असेल ना ते पटकन असं सांगून टाक, बिंदास्त. विराजस, तुझे बाबा लपून अवैध काम करतात. तू इथे काय करतेस? हे काय? ह्या नंबरिंग वाल्या फाईल्स नाही आहेत. तुला सांगितलं ना बिराजदार साहेबांचा माल पोहोचवतोय. ते आपल्या मसाल्यातून ड्रग्सची तस्करी करते. काय हो, तुला एक खरं वाटणार नाही माहित होतं मला, पण हेच खरं. काय झालं राधा? काय इथे? कळेलच तुला. ते सगळं इथे लपवून ठेवलंय. इथे फक्त मसाल्यांची पाकिट आहेत विराजस, पण त्यात मसाला नाहीच आहे. आणि भेसळ मसाले हा सुद्धा एक दिखावाच होता. खरी गडबड इथे. काय चाललंय तुझं? परत सुरू झालीस तू? आता का मागे लागलीस? नाही विराजस, मी तपास करत नाहीये. फक्त मला सगळं सापडलंय. तू चल. ओ राधा, राधा राधा राधा, कुठे गेलेत? इथेच होते मसाले सगळे. मी एक्झॅक्टली राधा, मी पण तुला तेच विचारतोय. इथे काय होतं? काहीच नाहीये इथे. असं कसं शक्य?
मी स्वतः ठेवले ते मला आठवतंय ना. मी हा हे बघ, तूच बघ बघ ना. राधा, ह्याच्यात काहीच नाहीये, हा तुझाच मसाला आहे. बघ तूच एकदा बघ. हे कसं कसं शक्य आहे? मी 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 स्वतः इथे आणून ठेवले होते. मी स्वतः ठेवले होते. मी कुलूप सुद्धा लावलं होतं, मला आठवतंय ना. इथेच ठेवले होते मी. तू स्वतः ठेवले होतेस, तू स्वतः बंद केले होतेस, तू कुलूप लावलं होतंस, बरोबर? हो, मग कुठे गेले? म्हणजे तेच तर कळत नाही ना. कुठे गेले मी? शांत हो राधा, तू आता ओव्हर रिॲक्ट करतेस, खूप पॅनिक होतेस. हा, या सगळ्या गोष्टीमुळे उगाच वाद होतील राधा, काहीतरी गोंधळ होतोय. आपण एक काम करूयात, आपण शांतपणे हे सगळं सोडवूयात, आपण शोधूयात. चल. नाही शोधायचं नाहीच आहे विराज. मी शोधलेत ना. मी सांगते आता काहीही सापडणार नाही. हे राधा, शांत हो प्लीज. नाही, मी कशी शांत हो विराजस? मी सांगते ना तुला, आपल्या मसाल्यामध्ये अंमली पदार्थ होते. मी स्वतः इथे बंद करून ठेवलं आणि मी कुलूप सुद्धा लावलं होतं. मी सांगते ना. ते कुठे गेलेत? तू चल माझ्या बरोबर, तू चल. राधा, 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 राधा थांब, प्लीज थांब राधा. नाही विराजस, आता मी तुला सिद्ध करून दाखवेन की तुझे बाबा चांगले माणूस नाहीयेत. हे बघ, असं प्लीज काही करू नकोस, उगाच गोंधळ होईल. आधीच त्यांची तब्येत बरी नाही, त्यांना खूप त्रास होतोय राधा. नाही विराजस, अरे खरं नाहीये हे. नाटक करतायत ते. मी तुला थांब. काय बोलतेस तू राधा? राधा प्लीज इकडे ये. राधा, राधा. विराजस, अरे काय चाललंय? ऐक, तू प्लीज राधाला समजव ना गं. ती काही बोलते, बाबांवर काही आरोप करते, तिचा गैरसमज झाला. मी तिला समजवायचा प्रयत्न करतोय पण ऐकतच नाही माझं. ती हाई बरं झालं तुम्ही दिसलं. आता तुम्ही त्याला खरं काय ते सांगा. मला सांगा, त्या खोलीत मसाले होते ना? तुम्ही बघितले होते ना? तुम्ही सांगा बरं याला. काय झालंय मला कोणी सांगेल का? विजेंद्र बिराजदार गुन्हेगार आहेत. तुम्हाला काय वाटतं? ती तीन तांबडीची राधा, ती तुम्हाला वाचवणार आहे माझ्यापासून? मला विराजस आणि राधाचा संसार बघायचा आहे ना. कसं आहे, उद्या जर राधा आणि विराजस जिवंतच राहिले नाहीत तर? राधा, हे बघ, अजून काही सिद्ध झालेलं नाहीये. तू उगाच काही बोलत सुटू नकोस. आई, तो मसाला कुठे? तुम्ही बघितला होता ना? आई, हे काय बोलते? असं काही होतं का? राधा, हा, घेऊन जा तिला, समजव जरा. चार गोष्टी. इकडे राधा. राधा, हे बघ, अगं त्या मसाल्यांमध्ये काही गडबड नव्हती, माहित आहे ना? आपण पाहिलं होतं आणि देऊन टाकला. आई, अगं नव्हतं त्यात काही. हा उगीच विषय वाढ. एक मिनिट. हे काय चाललंय तुमचं? कोणता मसाला? कुठला मसाला? कुठून आला? कोणी आणला? काय काय? हे बघ, मी सांगते. ज्या टेम्पोमधून आपले मसाले जात होते ना, तो टेम्पो राधाने अडवला. तिला त्यात अंमली पदार्थ आहेत असं वाटलं. व्हॉट नॉनसेन्स! अंमली पदार्थ? सिरियसली? काय बोलताय काय तुम्ही? अरे म्हणजे तिला फक्त शंका आली, पण तसं काहीच नव्हतं. ते मसाले कुजले होते. आणि बाबांनी सांगितलं ना स्वतः. नाही, हे कसं शक्य? मी मसाला स्वतः माझ्या डोळ्यांनी बघितला होता आणि कुजलेला नव्हता तो. म्हणून मी तो लपून चंदू शेटकडे ठेवला.
हे शोधायला लागलेत मग ना मी तो परत इकडे घेऊन आली. मी खरं सांगते विराजस. थांब जरा तू गडबड करून थांब जरा. आई काय प्रकरण आहे? विराजस तुझा विश्वास नाही का माझ्यावर? तुम्हाला आधी काही बोलले? आधी काही सांगितलं? कसं असेल आई? काय झालं स्पष्टपणे सांग, काय चाललंय? हे बघ राधा, बाबांनी असं काहीही केलेलं नाहीये. तुझा काहीतरी गैरसमज झाला होता. ड्रायव्हरचा फोन कुठे गेलाय? अगं त्या मसाल्यांमध्ये काही गडबड नव्हती, माहिती आहे ना. आपण पाहिलं होतं आणि देऊन टाकला. ज्या टेम्पोमधून आपले मसाले जात होते ना, तो टेम्पो राधाने अडवला. तिला त्यात अंमली पदार्थ आहेत असं वाटलं, पण तसं काहीच नव्हतं. ते मसाले कुजले होते. हे बघ राधा, बाबांनी असं काहीही केलेलं नाहीये. तुझा काहीतरी गैरसमज झाला होता. या विजेंद्र बिराजदारला दुःख होईल असं या जगात अजून जन्माला यायचंय कोणी. आता तुझा माल तुझ्याच गळ्यात कसा मारतो ना ते बघ. आता माल तुझ्याकडे आहे म्हणजे मालाची मालकीण पण तूच ना. राधा, अगं काय झालंय? माझ्याशी बोलशील का? अगं घरात वादावादी झाली का? आजी बाबा काय झालं? ते गुन्हेगार आहेत. काय? असं काही नाही आजी. गैरसमज झालाय राधाचा. नाही विराजस, हे बघ. राधा, आजपर्यंत मी तुझ्यावर विश्वास ठेवत आलो, पण आता तुला जी माहिती मिळाली ना ती चुकीची मिळाली. आणि जे काही असेल ना तर बास कर आता हा विषय प्लीज. विराजस, एकदा माझं ऐकून तर घे. नाही, आता काय करायचं ना ते मी बघतो. आता गोष्टी मी हँडल करणार आहे माझ्या पद्धतीने. आणि मी बाबांना जाऊन पण सांगणार आहे की राधाचा गैरसमज झाला, तिच्याकडनं चूक झाली. विराजस प्लीज राधा. एकदा माझं ऐकून घे प्लीज. मी तुझं ऐकतो. आजपर्यंत तेच करत आलोय, पण आता नाही. ह्यावेळी तू माझं ऐक. वा,
ही साहेबांचीच खेळी असणार. काय चाललंय हे सगळं? साहेब तुम्ही कमाला, ग्रेट आहात साहेब, खरंच मानलं तुम्हाला. पण साहेब तुम्हाला सगळा माल सापडला कसा? कळलं? विजेंद्र बिराजदार म्हणतात मला. माझ्याशी हुशारी करणं मागात पडतं. मी सोडत नाही, मग तो कोणीही असेल. या संजीवनीने राधाला फूस लावली म्हणून ती माझ्या विरोधात उभं राहू शकली. त्या अनाथ अनौरस मुलीची आई व्हायला चालली होती. आई, आता बघ, ही आईच त्या राधाला या घराबाहेर कसं काढते ना ते बघ. विराजस, प्लीज माझ्यावर विश्वास ठेव, मी खरं बोलते. राधा बास कर ना प्लीज. आईने एकदा सांगितलं ना असं काही नव्हतं, तुझा गैरसमज झाला होता, मग का विषय वाढवतेस तू उगाच? कारण मी खरं बोलते विराजस. प्लीज 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 राधा, काय चाललंय तुझं? सारखे कसे गैरसमज होतात तुला? नाही नाही विराजस, माझा कुठलाही गैरसमज झालेला नाही. आणि मला माहितीये आई सुद्धा खोटं बोलते. त्यांना खोटं बोलायला भाग पाडलं गेलं. मी तुला राधा बस. विराजस, अरे काय झालंय? असं का ओरडतो तू राधावर? कारण आजी माझ्याकडे दुसरा कुठला ऑप्शनच राहिला नाहीये. सतत तेच 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 आज ह्याच्यावर संशय, उद्या त्याच्यावर संशय. आजी मला ना कंटाळा आलाय, खरंच कंटाळा आलाय. सारखे सारखे कसे गैरसमज होतात गाईचे? हे बघ राधा, राधा मी तुला 1000 वेळा सांगितलं, काही असेल तर मला सांग, माझ्याशी बोल, मी आहे ऐकाय. पण तू नाही सांगितलं. आधीच जर या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या असत्या ना तर खूप आधी गैरसमज दूर झाले असते. किंवा तुला जे काय वाटतं ना काहीतरी ते दडलेलं सत्य बाहेर वगैरे येईल, सत्य सगळ्यांसमोर येईल, ते काही झालं असेल. पण तू नाही सांगितलं. तुला डिटेक्टिव्ह खेळायचं होतं. माझ्याशी तू खोटं बोललीस, माझ्यापासून गोष्टी लपवून ठेवल्या. आणि आता तू काय करते समजतंय तुला? समजतंय तुला? बाबांवर आरोप करतेस. बाबांवर? काही जरी बाहेर आलं ना चुकून, त्याचे काय परिणाम होतील कळतंय तुला? त्याची कल्पना आहे? बाबांचं नाव, बिराजदार कंपनीचं नाव, समाजामध्ये किती मान आहे याची कल्पना आहे तुला? एवढ्या मोठ्या गोष्टीमध्ये तुला मला साधं कन्सिडर पण करावंसं नाही वाटलं?
आई खोटी, बाबा खोटे, सुमित अंकल खोटे, हे कुठून आलं, ते कुठे चाललं, ह्याचं काय, त्याचं काय, तुला करायचं काय नक्की? अनाथांना कसली आली आहे नात्यांची किंमत? अगं आसावरी, मी बोलते ना तर माझं तोंड दिसतं, पण ही मुलगी अशीच आहे. घरी आल्यापासून सुमितच्या मागे, आणि आता सुमित हाती लागला नाही म्हणून दादा. आई तरीही तुला तिचीच बाजू घ्यायची, पण लक्षात ठेव ही मुलगी तुला बोलायलाही कमी करणार नाही, कारण ही मुलगी ना. असावरी, इथे इथे काय कर, तुम्ही वर आराम करा ना, तुम्हाला त्रास होतोय बाबा. नाही नाही विराजस नाही. अरे तुला त्रास होत असताना मी स्वस्थ नाही बसू शकत. दादा काय चाललंय तुझं? काय हवंय तुला? अगं कसला एवढा राग आहे तुला? मला मान्य आहे मी आधी तुला सून म्हणून स्वीकारलं नाही, त्याबद्दल राग आहे का तुला? पण आता नंतर तुम्हा दोघांचं लग्न परत मीच लावून द्यायला तयार झालो होतो ना. तू अनाथ आहेस, मला अनाथ लोकांबद्दल चीड होती, पण तरी सुद्धा विराजसच्या प्रेमासाठी मी तुझा स्वीकार केला ना. अगं आपल्या व्यवसायात जागा निर्माण केली तुझ्याकरता, कंपनीत स्थान मिळवून दिलं, सगळं छान चाललं होतं. हळूहळू मला वाटायला लागलं की अनाथांबद्दलचा माझा जो समज आहे ना तो चुकीचा आहे. पण नाही राधा, नाही. तू आज सिद्ध केलंस आणि मला दाखवून दिलंस की माझा समज चुकीचा नव्हता, तो योग्यच होता. आणि आता हाल होणार आहेत, हाल विराजसचे. कारण आता निर्णय विराजसला घ्यायचा आहे. हो, सांग विराजस, तुला कोण हवंय?